चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांना रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात घेतलंय। या दरम्यान काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 2 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। भाजप आमदार केवलराम काळे यांच्या नागापूर आश्रमशाळामध्ये पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता व 3 विद्यार्थिनी यात गंभीर जखमी झाल्या होत्या। भाजप आमदार केवलराम काळे यांच्या शाळेत ही घटना घडल्यानंतर शाळा व संस्था प्रशासनावर कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी आंदोलन केलं होतं। माजी आमदार पिता पुत्रांची सुटका करा या मागणीसाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये 2 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। शाळा भाजप आमदाराची असल्यानं पोलीस भाजप आमदारावर कारवाई करत नसल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। तर चिखलदरा पोलीस स्टेशनवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। मी भाजपचा आमदार आहे, मले कोण कुत्रा किती आपण राहिलो असतो, आपली संस्था राहिली असती। अरे आतापर्यंत तर केलं असतं। 2 माणसं मेल्यावर जबाबदार कोण त्याला? आता मी जसं आधी आपल्याला सांगितलं आहे की मी समजू शकते तुम्हाला तुमची नोकरी प्यारी आहे, तुम्हाला रोज त्याला हजेरी लावा लागते, पण त्या आमदारांनी सोडा माझ्या आमदारांना, एवढीच माझी विनंती। ज्याच्या संस्थेत गुन्हा झाला त्यांना पकडा, ज्यानं त्या परिवाराला मदत केली त्याला पकडून ठेवलं। राजू का हो कसं करून एम झाल्यानंतर साहेब ते डेड बॉडी कुठेही जावं त्याची कशाला अडून आले रात्री? ते भाजपचे आहेत। त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये। ते आमदार त्याचे सचिव आहेत। आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का, काय करू शकता का, हा वेगळा विषय, पण ते लेकरू मेलं। आज 2 लोक तिथे सिरियस आहे आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता। त्यांच्या आईवडिलांना हँडओव्हर करून दिलेली होती ती बॉडी, तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली। आता ते असं म्हणतायत, आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलंय की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला म्हणजे माजी आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे। व कशासाठी? स्थानिक आमदार भाजपचा आहे, त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे, यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का, अन्याय होऊ द्यायचा का, कसलं काय? हे सगळा गोंधळ सुरू आहे, सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे। होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते आहे।